नमस्कार मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, 10/7/2026 रोजी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य सेवा संचालनालय याने एक परिपत्रक काढलेलं आहे. या परिपत्रकानुसार येणाऱ्या कालावधी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये किती जागा येऊ शकतात, त्याच पद्धतीने ज्या येणाऱ्या जागा आहे त्याच्यासाठी जी स्पर्धा परीक्षा आहे ती कोणता विभाग घेणार आहे, आणि तिसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एनआरएचएम. महाराष्ट्र शासनाने जो एनआरएचएम अंतर्गत जे काही संवर्ग होते त्या संवर्गामध्ये ज्या लोकांची 10 वर्ष किंवा अधिक सेवा झालेली आहे त्याबद्दलची जी काही सेवा आहे ती नियमित करण्याचा विचार केलेला आहे. त्या अनुषंगाने काही मुद्दे इथे विश्लेषण केलेला आहे. तर हे सर्वप्रथम आपण बघणार आहोत. हा जो काही आहे परिपत्रक आरोग्य सेवा आयुक्तालय पुणे यांचा आहे. या आयुक्तालयाच्या पुण्यामध्ये या परिपत्रकामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे की 2023 या इसवी सन 2023 मध्ये जी काही पदभरती झालेली होती त्या पदभरतीमध्ये एकूण 10,000 वेगवेगळे संवर्ग ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती. त्यामध्ये जवळजवळ 9,565 एवढी जे काही मनुष्यबळ आहे ते महाराष्ट्र शासनाच्या या विभागामध्ये भरलेलं आहे, आणि बाकीचे काही पद हे रिक्त राहिलेली आहे. त्यामुळे ते रिक्त राहणारे पद त्याच पद्धतीने नवीन जे काही निर्माण झालेली पदे आहे ते येणाऱ्या जाहिरातीमध्ये आपल्याला दिसून येतात. इथे जर नेक्स्ट विचार केला आपण, त्यांनी हे सांगितलेलं आहे जवळजवळ 6,900 एवढे काही जे काही पद आहे ते रिक्त आहे. त्याच पद्धतीने यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की ऑलरेडी आपला जो काही विभाग आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग यांना स्पर्धा परीक्षेसाठी आपला अहवाल पाठवलेला होता, परंतु काही कारणास्तव तो रिटर्न आलेला आहे. आणि त्याच्यानंतर जी काही पदभरती आहे जी पदभरती ती महाराष्ट्र शासनाचा जो काही एमपीएससी आहे, एमपीएससी किंवा टीसीएस यापैकी कोण घेण्यात यावा याबद्दल अजून सुद्धा शासन स्तरावर थोडी संदिग्ध अशी अवस्था आहे, आणि तीच शासनाने येथे क्लिअर करायची सांगितलेली आहे. जे काही आहे इथे दिलेलं आहे की जी काही पदभरती आहे ही टीसीएस अथवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या मार्फत करण्यात यावी याबद्दल शासन स्तरावर मार्गदर्शन व्हावे अशी शासनास यांनी विनंती केलेली आहे. यामध्ये जी काही जाहिरात येणार आहे ती जाहिरात ही फक्त स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठी आहे. दुसरी गोष्ट आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जी काही एनआरएचएम अंतर्गत पदभरती आहे ती अतिरिक्त संवर्ग निर्माण करून पदभरती होणार आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मनात जर असं वाटत असेल की जर आता सध्या एनआरएचएम मध्ये जी काही पदभरती आहे त्यांना जर आपल्याला परमनंट केलं तर आपल्या पदभरतीवर किंवा आपल्या येणाऱ्या जाहिरातीवर काही फरक पडू शकतो का, तर असं नाही. इथे शासनाने एक अतिशय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट ती क्लिअर केलेली आहे की जे काही शासन स्तरावर जे काही कॉन्ट्रॅक्ट बेसवर लोक नॅशनल एनआरएचएम मध्ये काम करत होते त्यांच्यासाठी जे काही पद आहे तिचा संवर्ग हा वेगळा आहे, आणि येणारी जी जाहिरात आहे ही फक्त स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांसाठीच आहे. आणि शासनाने त्याच्यानंतर असा सुद्धा एक जी आर काढलेला आहे की येणाऱ्या पदभरतीमध्ये वर्ग अ बसून ते वर्ग ड पर्यंत पदभरती केले जाणार आहे. वर्ग 1 म्हणजे विविध प्रकारचे जे काही डॉक्टर असतात त्या सर्व डॉक्टर संवर्गाचा वर्ग 1 या पदामध्ये समावेश होतो. त्याच पद्धतीने वर्ग ब यामध्ये सुद्धा काही डॉक्टरांचा समावेश होतो. त्याच पद्धतीने जे काही प्रशासकीय अधिकारी असतात यांचा सुद्धा समावेश होतो. आणि सर्वात तिसरा वर्ग म्हणजे ग्रुप क किंवा गट क. तर यामध्ये जे काही विविध तंत्रज्ञ असतात जसं की लॅब टेक्निशियन झालं, एक्सरे टेक्निशियन झालं, ब्लड बँक टेक्निशियन झालं, डायटेशियन टेक्निशियन झालं, त्याच पद्धतीने जे काही वेगळ्या नर्सेस आहे, अधिपरिचारिका यांचा संवर्ग हा ग्रुप सी किंवा गट क यामध्ये येतो. आणि सर्वात शेवटचा संवर्ग म्हणजे गट ड. यामध्ये वाडवा येतो, शिपाई येते. त्याच पद्धतीने जे काही माळी सुतार असे जे काही 12वी बेस किंवा
एक सर्टिफिकेट बेसवर जे काही कोर्स असतात ते गट ड या वर्गामध्ये येतं. अशा पद्धतीने शासनाचे जे काही 5 ते 6 हजारांचा पदभरतीचा अनुषंगाने जो काही अहवाल आहे तो शासन स्तरावर याची कारवाई चालू आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला या सर्व जाहिराती आपल्याला दिसून येतात. त्यामुळे तुम्ही सतत अभ्यास करा. अभ्यासासाठी तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर आपल्या डायरेक्शन अकॅडमीचं पदभरती सरळ सेवेचं ॲप आहे ते डाउनलोड करा. या ॲपमध्ये आपल्याला टेक्निकल त्याच पद्धतीने जे काही नॉन टेक्निकलचे कोर्सेस आहे ते सध्या उपलब्ध आहे. त्याच पद्धतीने जे काही नॉन टेक्निकल सिलेबसमधला मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि गणित याचा सिलेबस कव्हर झालेला आहे, तो पूर्णपणे झालेला आहे. आणि काही जे टेक्निकल विषय असणार आहे ते टेक्निकलचे विषयाची सुद्धा बॅच सुरू झालेली आहे आणि ती सुद्धा आपण लवकरात पूर्ण करणार आहोत. अशाच नवीन जे काही गोष्टी असतात आरोग्य विभागाच्या त्या जाणून घेण्यासाठी आमचं टेलिग्राम चॅनल आहे, आमचं व्हॉट्सअप चॅनल आहे आणि आमचं यूट्यूब चॅनल आहे. यांना तुम्ही सबस्क्राईब करा. आपले अभ्यासाचे काही समस्या असेल, अभ्यासाव्यतिरिक्त कोणत्याही समस्या असेल आपण तर आम्हाला शेअर करा. त्यावर जे काही सोल्युशन आहे ते आमची अकॅडमी आपल्याला सर्व प्रकारे मदत करेल. धन्यवाद.